नमस्कार, मी सुनील बनसोडे. बुलंद आवाजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कालच भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यात लातूरचे विद्यमान खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांची उमेदवारी नाकारण्यात आली. तर जिल्हा परिषद सदस्य सुधाकर श्रंगारे यांची उमेदवारी भाजपाने जाहीर केल्यानंतर पालकमंत्री व खासदार यांच्यात असलेल्या नाराजीचा फटका आपणास बसल्याची भावना विद्यमान खासदारांनी खाजगीत बोलून दाखवली होती. दरम्यान आज लातूर येथे भाजपाने पक्ष कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत खासदार सुनील गायकवाड यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे पालकमंत्री व खासदार या दोघात असलेली नाराजी स्पष्ट असली तरी उमेदवारीचा हा निर्णय पक्षाचा असल्याने पालकमंत्र्यांनी स्पष्ट करून नाराजी नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार लातूरमध्येच असताना बैठकीस का हजर नाहीत या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर पालकमंत्री संभाजी पाटील म्हणाले, सर्वांचं मत त्या ठिकाणी एकत्रित घेण्यात आलं आणि सर्वांचं मत एकत्रित घेऊन एक मताने त्या ठिकाणी निर्णय झाला. आज त्यांची गैरहजेरी बैठकीला अनेक जणांची जर पाहिलं त्यांचे जे भाचे असतील, त्यांच्या मामी असतील, त्यांच्या परिवारातील सदस्य असतील, हे सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित लातूरमध्ये आहेत तरी ते गैरहजर आहे, त्याच्याबद्दल शंका निर्माण होते. नाही, माझं म्हणणं आहे की आपल्या सर्वांना विनंती आहे की आमच्या याच्यामध्ये अशा प्रकारचं कोणतंही मत हे विविध माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाते आणि आपण त्यांची जर मुलाखत पाहिली असेल त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि पक्षाच्या उमेदवाराच्या मागं पूर्ण ताकदीने जे पक्षाने जे आदेश दिले त्या आदेशाला आम्ही मानणारे कार्यकर्ते. सर, कितपत खरं आहे की पालकमंत्री आणि खासदारांचे मतभेद होते? अनसरवाडा हा जो गाव त्यांनी निवडलेला होता, दत्तक घेतलेलं होतं, त्या गावची डेव्हलपमेंट खासदारांनी केली नाही, याची नाराजगी होती तर पालकमंत्र्यांचा जो विश्वास आहे तो त्यांनी गमावलेला होता. काय नाही, असं आमच्या याच्यामध्ये एका व्यक्तीच्या विश्वासावर हे कधी चालत नसते. एखाद्या व्यक्तीला पडतंय किंवा न पडतंय याच्यावर विषय चालत नसतोय. आणि माझे फार जवळचे मित्र आणि एकत्रित म्हणजे आम्ही त्या ठिकाणी अनेक वर्ष म्हणजे ते खासदार होण्याच्या आधीपासून 5 वर्ष आम्ही सोबत आहे आणि आजही आम्ही सोबत आहे. त्याच्यामुळं असं कुठं मतभेद आणि असा हा विषय कुठंच त्या ठिकाणी नाही आहे. म्हणजे एवढंच या प्रसंगी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगू शकतो की त्यांनी पूर्ण ताकदीने सोबत आहेत आणि कुठंतरी एक संभ्रम त्या ठिकाणी निर्माण होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. मी खासदार झाल्यानंतर गटतटविरहित राजकारण केले ही माझी चूक झाली. पक्षावर मी विसंबून होतो. पूर्वी एक व्यक्ती म्हणजे पार्टी अशी ओळख होती हे लातूरच्या जनतेला माहीत आहे, अशा शब्दात त्यांनी खाजगीत आपली नाराजी काल व्यक्त केली होती. पालकमंत्री व खासदारातील गटबाजी कार्यकर्त्यांना माहीत आहे, त्यामुळेच त्यांना तिकीट वाटपात वगळले असल्याची चर्चा कार्यकर्त्यात सुरू झाली आहे. या नाराजीचा फटका संभाव्य उमेदवाराला तर बसणार नाही ना, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे. असे असले तरी डॉक्टर सुनील गायकवाड यांनी पक्ष आपणास जो आदेश देईल ते काम करणार असल्याचे कालच जाहीर केले आहे. त्यात किती तथ्य आहे हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणारच आहे. बुलंद आवाजसाठी रमेश लोंढे, लातूर.